बघितलं का आसावरीचं घर? आज खूप गडबड आहे या सेटवर. अर्थात तुम्हालाही बातमी कळली असेलच ना. अहो आपली लाडकी आई म्हणजे सॉरी, हे खूप महत्वाचं आहे. नॉर्मल आहे का दादा? नॉर्मल आहे मॅडम. पण आमच्या या सेटवर आज काहीच नॉर्मल नाहीये. अहो खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कसं असतं ना, प्रॉब्लेम झाला की आपल्याला आई आठवते. एरवी काय आपण बोलून मोकळे होतो आई कुठे काय करते, पण ती पहाटे लवकर उठते, तिच्या घरचा नाश्ता, तिच्या घरचं जेवण बनवते, त्यानंतर स्वतःचे शूटिंगचे सगळे डबे भरते आणि मग धावपळ करत पटापट ती सेटवर येऊन पोहोचते. बरं आता आलीये, थोडा उशीर झालाय तर पटकन मेकअप करूया असं करते का? नाही, ती सगळ्यांना गोळा करते. प्रत्येकाला काय आवडतं नाही आवडत त्या पद्धतीचे डबे त्यांना दाखवते. कधीतरी माझ्या कानावर पटकन येतं की तुझ्यासाठी ओल्या नारळाची करंजी घेऊन आले बरं का. आणि हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर मस्त स्माईल येतं. ते स्माईल बघते आणि मग मेकअप करते. पण ठीक आहे, आपण म्हणतो आई कुठे काय करते. आईला आपल्या आवडीचे सगळे पदार्थ माहित असतात. आता आमची आई बघा ना, मला पांढऱ्या वाटाण्याची उसळ आवडते, आशुतोषला तुमच्या बबड्याला मटकीची उसळ आवडते, किंवा गिरीशजींना, अभिजित सरांना, तुमच्या लाडक्या अभिजित सरांना गोड खूप आवडतं, त्यामुळे त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ असा आठवड्यातनं 2दा तरी तिच्या डब्यात असतोच असतो. बरं एवढंच नाही, आमच्या डिरेक्टर पासून अगदी स्पॉटदादांपर्यंत सगळ्यांची आस्थेने चौकशी करते ती. पण ठीक आहे, आपण सगळे कायम हेच म्हणत राहतो, आई कुठे काय करते. यावर्षी मार्च महिन्यात कोविडची बातमी आली. त्यानंतर आमची ही आई दुसऱ्या दिवशी सगळ्यांसाठी मास्क घेऊन सेटवर आली. बरं अशा परिस्थितीत काय करावं, स्वतःला कसं जपावं हे तिने अगदी प्रत्येकाला पर्सनली जाऊन सांगितलं. दिवसभर आम्हाला गरम पाणी प्या ह्याची आठवण करते ती. तिचा एक स्पेशल काढा आहे, तुम्हाला माहितीये का, दिवसातनं 2दा तरी तो आम्हाला बनवून देते. आज ती नाहीये सेटवर तर किती शांत शांत वाटतंय. मनातलं काहीतरी शेअर करायला, प्रश्न पडला तर त्याचं उत्तर शोधायला, नाहीच तर काही लागलं, कुणाला दुखलं खुपलं तर त्याची काळजी घ्यायला. प्रत्येक सेटवर आईच असते. पण आई कुठे काय करते. ती ना कधीतरी मैत्रीण, कुणाची तरी ताई, कुणी चुकलं तर अगदी कान पिळून चूक दाखवायला स्ट्रिक्ट टीचर बनते, नाहीच तर समजूतदार गाईडही असते. आमच्या प्रत्येकाच्या मनात ना तिचं एक वेगळं स्थान आहे आणि ती तितकीच आस्थेने प्रत्येकाची काळजी घेत आली आहे. म्हणून तर कुठेतरी वाईट वाटतंय ना. अरे हो, तुम्हाला बातमी नाहीच सांगितली ना मी. आपल्या सगळ्यांची लाडकी आई आसावरी ताई म्हणजेच निवेदिता सराफ यांची कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही बातमी ऐकून माझ्यासारखंच तुम्हालाही आता टेन्शन आलं असेल ना, त्यांची खूप काळजी वाटत असेल. पण नका काळजी करू, थोड्याच वेळात आपण त्यांना फोन करूया आणि त्यांची चौकशी करूया. शुभ्रा, तिच्यासाठी सोपं आहे ग. तिला काही कामं नाही आहेत, घरात बसलेली असते ती. सकाळी चहा नाश्ता करायचा, दुपारी स्वयंपाक करायचा, झाली तिची कामं. आपण दोघं जे करतोय ना ते कष्ट आहे. आई तर घरातच असते, ती कुठे काय करते. काय म्हणत होतास रे तू, आई कुठे काय करते. हो ना, घरातच तर असते. तुला सकाळी उठवण्यापासून, तुझ्या टूथब्रशवर पेस्ट लावण्यापासून, तुझा चहा नाश्ता ती सगळं बघते. आपण ऑफिसच्या गडबडीत असतो, घाईत असतो, तेव्हा आपल्या मागे मागे फिरत राहते, पण ती कुठे काय करते. आजोबांची पूजा, औषधं, पथ्य पाणी, त्यांना काय हवं नको हे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत बघते, काळजी घेते, काळजी करते. पण तुझं बरोबर आहे, आई कुठे काय करते. आपण सकाळी ऑफिसमध्ये जातो ना, तेव्हा आईता डबा मिळतो आपल्याला हातात, आईंनी केलेला. त्यानंतर ती सगळं आवरते, या 4 भिंतींना ती घर बनवते. पण शेवटी ती घरातच असते ना, ती कुठे काय करते. कष्ट करून पैसे आणणारे आपणच, पण ती जे करते ते सुद्धा कष्टच आहेत हे आपल्याला वाटतच नाही.
कारण तिच्या कष्टानं पैशाचा मोबदला नाही ना रे. बरं ती काय करते हे बघायला आपल्याकडे वेळ नाही आणि सांगावा असा तिचा स्वभाव नाही. त्यामुळे पुन्हा आपण बोलायला मोकळेच की आई कुठे काय करते. तू ऑफिसमधनं येतोस तेव्हा दमलेला असतोस तेव्हा ती काय घरातच असते. तू दमलायस म्हणल्यावर तत्परतेने तुला चहा आणून देते. तू चिडचिड करतोस तेव्हा ती ऐकून घेते. तू रागवतोस तेव्हा ती गप्प बसते. तुला जेव्हा खूप टेन्शन येतं तेव्हा तू ना खूप बडबडतोस. कधी विचार केलाय आई तिच्या टेन्शनचं काय करते? का ती तर आई आहे ना, तिला कुठे कसलं टेन्शन येतं? येतच नाही, हो ना? तू काय मी काय आपण सगळेच आईला गृहीत धरून मोकळे होतो. ती सगळं करत असते पण तरी आपल्याला कळतच नाही, कारण ती घरातच असते. पण एक लक्षात ठेव सोहम, आज आई आहे ना म्हणून तू आहेस. आई आहे म्हणून हे घर आहे, या घराची ओढ आहे. आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालतं ना रे, पण तिचं आयुष्य आपल्या वेळापत्रकावर चालतं. ती प्रत्येक गोष्टीसाठी आहेच, ती असतेच, आपल्याला हवं ते सगळं करत राहते. आणि काय रे, तुझा तर रुमाल, तुझे मोजे, तुझं पाकिट देण्यापासून ती सगळं तुझ्यासाठी करते, तरी धजावतं कसं हे विचारायला की आई तू काय करतेस? आज मिळालं या प्रश्नाचं उत्तर की आई नक्की काय करते. हे घर किती शांत वाटतंय ना आज. शुभ्राचा आवाज नाहीये, ना बबड्याची कटकट, ना अभिजित सरांचा आवाज आहे, त्यांच्या गप्पा आहेत, आजोबांच्या हाका नाहीयेत, कारण आज घरात आईच नाहीये. नाहीतर रोज कसं ना आसावरी, आई अशा सगळ्या हाकांनी घरामध्ये जिवंतपणा असतो. ओम भद्रांजले क्षुद्रता पारये नमः. असावरी हार कुठे आहे? हार अगं बाई, सगळं तिकडेच ठेवलं होतं की. आले आले. आई साबण. अगं बाई, साबण संपला वाटतं. आले रे बाबा. असावरी नैवेद्य. आले आले. तेजश्री, अरे गिरीश दादा, बरं झालं तुम्ही तरी आलात. तुला निवेदिताचं कळलं ना? हो मला कळलं. मी कंटिन्युअसली फोन करते तिला, ती फोन नाही घेते. मला तर टेन्शन यायला लागलंय. नाही, ती घरीच आहे. तिला होम क्वारंटाईन सांगितलंय. पण मग ती घरीच आहे तर मग कॉन्टॅक्ट का नाही होते? मी पुन्हा ट्राय करते तिचा नंबर. नाही थांब 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 तू जरा. अगं ते घरी सगळे गोंधळ असणार, ते सॅनिटायझेशन चालू असणार, ती BMCची माणसं आलेली असणार. एवढ्या गोंधळात कसं फोन उचलेल ती? आपण नंतर ट्राय करतो, काळजी करू नकोस. ओके मॅडम, हा काढा तुमच्यासाठी. अरे थँक्यू दादा. थँक्यू दादा. काढ्याची सिस्टीम मला वाटतं निवेदिताने सेटवर सुरू केली ना? सगळ्या गोष्टींबद्दल क्युरियस असते. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तिने अभ्यास केला, त्या काढ्याबद्दलची माहिती मिळवली, कोविडची सगळी माहिती मिळवली. आधी स्वतःच्या घरात सुरू केला, अशोक मामांनाही देते, आणि आता काय आपल्या सेटवर आपल्या सगळ्यांच्या रुटीनचाच भाग झाला हा काढा तिचा. हा, मला आठवतंय सुरुवातीला ती लंच ब्रेक मध्ये स्वतः हा काढा तयार करायची. दादा बरोबर ना? तुम्हाला तिने शिकवलं? हो सर. मला आठवते एकदा दुपारी ती काढा बनवायला गेली आणि तिच्या हातून ती आंबे हळद जास्त पडली आणि सगळ्यांच्या जिभा पिवळ्या झाल्या होत्या. कम ऑन तेजश्री, बरी होईल ती, काळजी करू नकोस. येस. आपल्या सगळ्यांची इतकी काळजी घेत होती आणि आता नेमकी तीच आजारी पडली आहे. तेच मला कळत नाही कसं काय झालंय. केवढी अलर्ट असायची ती सेटवर, सतत सगळ्यांना सांगायची हात धुवा सारखे सारखे, शेजारी शेजारी बसलात तर मास्क लावून बसा, मास्क शिवाय बसायचं नाही. केवढ्या सूचना, बापरे. मला आठवते ना, लॉकडाऊन नंतर अगदी पहिल्या आठवड्यात मला ताप आला, थोडीशी कणकण वाटली, तर शूट थांबून घरी पाठवलं होतं तिने मला. म्हणजे आपल्या शो मधली आसावरी जास्त हट्टी का निवेदिता जास्त हट्टी, हा प्रश्न पडायचा मला. दोघी इक्वली हट्टी आहेत, पण गोड आहेत. आपल्या सेटवर माझी पहिली मैत्री जर कोणाशी झाली असेल ना, तर ती निवेदिता ताई बरोबरच झालेली. म्हणजे एवढी एज गॅप आहे आमच्या दोघींमध्ये, पण आम्ही मस्त बॉन्ड झालो. आणि खरं सांगू का, हे सासू सुनेचे सीन करता करता त्या नात्यामधली पॉझिटिव्हिटी आमच्या पर्सनल आयुष्यात कधी आली काही कळलंच नाही. हे घे.
माझ्याकडून खाऊसाठी. आपण तुला हवं तसं करूया, जे तुला हवं ते. माझ्या हट्टी सुनेचे मी सगळे हट्ट पुरवणार आहे. मुलीच्या मामाना मुलीला आणावे. मुलीचे मामा तर केव्हाच गेले वरती. मी आणलं तर चालेल? हो, सोहमशी लग्न करून तू या घरात आलीस आणि तुझ्या रूपाने ना मला एक मैत्रीण मिळाली. मैत्री इतकी गोड असू शकते माहितीच नव्हतं का मला. मैत्रीण असली ना की एकटं वाटत नाही, हे तुझ्यामुळे कळलं मला. तुम्हा दोघींची मैत्री झाली ती सासू सुनेच्या नात्यामुळे, आणि आमची मैत्री झाली ती एका गमतीशीर किस्स्यामुळे. कुठला किस्सा? त्या अगदी पहिल्या दिवसाच्या नरेशनचा का? मग शूटचा पहिला दिवस, ती बाईकवर बसायला घाबरत होती तो. नाही, घाबरली होती ती पण नाही. मग कुठला? क्रेम ब्रुलेचा वगैरे काही होता का? 3 गेस्ट संपले. अभिजित जेव्हा पहिल्यांदा कुलकर्ण्यांच्या घरी येतो तेव्हा आसावरी अभिजितसाठी कॉफी बनवते. तांदूळ घातलेली कॉफी. तुम्ही कॉफीत साखर घेता? हो हो. नॉर्मल म्हणजे 1 चमचा? हो. हा? होते हा कॉफी. थँक्यू. कशी झाली कुणास ठाऊक. छान झाली, मस्त झाली. खरंच छान झाली. तुम्ही घेऊन पाहा ना, म्हणजे काय. नाही मला नको. मी घेत. नाही नाही मी घेते ना. साखर घालायची राहिली वाटतं. पण मी घातली होती साखर. साखरेऐवजी तांदूळ घातलेत तुम्ही. पण छान, तांदूळ घातलेली कॉफी पहिल्यांदा पितोय मी. अगं बे, तांदूळ? अहो म्हणजे हे सगळं तो टीव्हीवर दिसणार. बरं, त्या तांदूळवाल्या कॉफीची अजून एक गंमत आहे, हे सांगू का? अरे ते काय सांगते, हिच्याकडे लक्ष देऊ नका. अरे असं कसं? तुम्ही एखादी भूमिका करताना किती मनापासून त्याच्यात शिरता हे आपल्या प्रेक्षकांना कळायला हवं की नाही? तुम्हाला सांगू, तो सीन करताना ह्यांना ऍक्च्युली तांदूळ घातलेली कॉफी दिली होती आणि त्यांना कळलंही नाही, त्यांनी ती तशीच पिऊन टाकली सीन मध्ये. पिऊन टाकली म्हणजे मला काय फारशी ती वेगळी लागली नाही, म्हणजे अगदी आवडली नाही, पण कळलं नाही काय. तुला देऊ तशी तांदूळ घातलेली कॉफी? आसावरीच्या रूम मध्ये सगळी तयारी असेल कॉफीची. तिच्या रूम मध्ये जाऊया, पण ती कॉफी नको. म्हणजे प्रत्येक शूटिंगच्या सेट्सवर मेकअप रूम्स असतातच, पण ही मेकअप रूम काही विशेष आहे. त्या मेकअप रूम मध्ये काय खास आहे हे आपल्या प्रेक्षकांना दाखवूया का? चला, ही आहे निवेदिताची मेकअप रूम. येस. आणि ही आहे तिची खुर्ची, ज्यात बसून ती निवेदिता ताईची आसावरी बनते, म्हणजेच मेकअप करते. आणि त्याही पेक्षा महत्वाची जागा ही निवेदिताचा मायक्रोवेव्ह. भूक लागली की तिनेच बनवून आणलेले छान छान पदार्थ यात तिला गरम करून मागायचे आणि येथे खायचे. अरे अजून स्वयंपाक सुरू आहे वाटतं. हे बघा, तुम्ही बाहेर बसा ना, तुम्हाला जे काही लागेल ते मी आणून देईन. मायक्रोवेव्ह हा, बघायला आलोय, देताय बाहेर आणून. आता हा
भोपळा असा छान कुस्करून घ्यायचा. त्याच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालायची. अरे हो, तुला इथे काहीतरी महत्वाचं काम होतं ना? येस. हे काय? निवेदिता ताईचं लाडकं झाड. बर. ती आली ना सेटवर की सगळ्यात आधी या तुळशीला पाणी घालते आणि मग दिवसाची सुरुवात करते. आता ती नाहीये तर मी करते. गुड. काय ग, लागतोय फोन निवेदिताला? नाही, नॉट रिचेबलच आहे. काय करायचं? आला वाटतं. ओ नाही, आजोबांचा फोन आहे. दत्ता, दत्ताजी. अगं बोल ना, तू बोल ना. हॅलो आजोबा. तिकडे काय चाललंय? मी जरा विश्रांती घेण्यासाठी रजा घेऊन इकडे आलो तर माझ्या लेकीची काळजी घेणं सोडून दिलंय तुम्ही. रवी काका तसं नाहीये. गप्प बैस. निवेदिताची बातमी समजली मला. तो चप्पल चोर कुठं आहे? त्याच्याकडे फोन दे जरा. आहे मी दत्ताजी, बोला. काय रे, तुला निवेदिताची काळजी घेता आली नाही आणि तुम्ही एवढे सगळे काळजी घेऊन काम करताय, मग सेटवर कोरोना घुसलाच कसा? आम्हालाही कळत नाही घुसला कसा. मला वाटतं सेटवरची ती मागची एक खिडकी आहे ना, ती उघडी राहिली बहुतेक, त्यातून घुसला असावा. खिडकी कशी उडी राहिली? काय रे चप्पल चोरा, माझी मस्करी करतोस काय? हो नाही हो रवी काका, आम्ही सगळेच टेन्शन मध्ये आहोत. तिचा चेहरा तर बघण्याजोगा झालाय, म्हणून आपलं मूड लाईट करण्यासाठी मस्करी केली हो. अरे निवेदिताचं समजल्यापासून मलाही काळजी वाटते. तुमच्या सगळ्यांची आठवण सुद्धा येते. तुम्ही एवढे जीव धोक्यात घालून काम करताय, काळजी घ्या. हो हो. अच्छा, बाय. किती दिवसाने ऐकलं चप्पल चोर. चप्पल चोर? चप्पल चोरून पळून निघालास? वेलकम दत्ता सर. हा चप्पल चोर इथे काय करतोय? अरे दत्ता, तुम्ही इथेच राहता. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. चप्पल चोर पुन्हा दत्ता म्हणाला असता तर जीव हसाडी. तुला सांगतो, वरून फणसासारखे काटेरी दिसणारे हे रवी काका आतून फणसासारखेच गोड आणि मऊ आहेत. निवेदिता ताई. हॅलो. अगं काय ग, कशी आहेस तू? मी मगापासून फोन करते तुला. अगं सॉरी, मगाशी जरा डोळा लागला होता ना, म्हणून तुझा फोन नाही घेऊ शकले मी. सॉरी काय, आम्हाला काळजी वाटत होती एवढंच. कसे आहात तुम्ही सगळे? सेट सॅनिटाईज केला ना आपला नेहमीप्रमाणे? म्हणजे माझी खात्री आहे केलाच असणार. आणि काळजी घ्या तुम्ही सगळेजण स्वतःची. गरम पाणी पीत चला मधून मधून, खूप इम्पॉर्टंट आहे गरम पाणी पिणं. आणि हो, आपले ते स्पॉटात आहेत ना, त्यांना काढा करून द्यायला सांगा. कशी आहेस ग तू? स्वतःला बरं नाही आणि आता आमची काळजी करतेस. तू स्वतःकडे लक्ष दे बरं. आणि या ज्या सगळ्या सूचना देत असतेस ना आम्हाला, त्या सगळ्या आता तू सांभाळ. सगळं कर, कळलं ना? निवेदिता, कळलं ना? हो. सिरियल मधली सासू तू आहेस, पण खऱ्या आयुष्यातली सासू ही आहे. बाय द वे, तुम्ही सगळ्यांनी तुमची कोविड टेस्ट केली आहे ना? अरे मी काय विचारते तुम्हाला? तुम्ही केली आहे ना कोविड टेस्ट?